नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण दोडक्याची भाजी तयार करूया. 4 दोडकी घेतली आहेत. सगळ्यात आधी आपण ही दोडकी चिरूया. याप्रमाणे या दोडक्यांची साले काढायची आहेत. ही साले अजिबात टाकू नका. या सालींची चटणी चांगली तयार होते. ही दोडक्याची साले 1 ते 2 चमचे तेल घालून चांगली कुरकुरीत परतायची आणि यानंतर याची कोरडी चटणी करू शकतो किंवा ओले खोबरे घालून ओली चटणीसुद्धा तयार करू शकतो. ही दोडकी कोवळी आहेत, यामुळे मी याच्या बिया काढल्या नाही आहेत. बियांसकटच चिरत आहे. दोडक्याच्या बिया जर जून असतील तरच बाजूला काढा. या पद्धतीने मी सगळी दोडकी चिरून घेते. ही बघा, 4 दोडकी या पद्धतीने चिरून घेतली आहेत. 2 मोठे कांदे उभ्या आकारात चिरून घेतले आहेत. 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत. अर्धी वाटी हरभरा डाळ अर्ध्या तासाआधी कडकडीत पाण्यात भिजवून ठेवली होती. आता ही डाळ चांगली भिजली आहे. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये थोडेसे तेल घातले आहे. तेल चांगले तापल्यावर 1 चमचाभर मोहरी घातली आहे. आता मोहरी चांगली तडतडली आहे. आता यामध्ये 1 चमचा जिरे घातले आहे. आता यामध्ये 1 लहान चमचा हिंगाची पावडर घातली आहे. थोडीशी कडीलिंबाची पाने घातली आहेत. आता आपण यामध्ये हा कांदा घालूया. हा कांदा फोडणीमध्ये चांगला गुलाबी रंगावर परतूया. आता यामध्ये 3 मोठे चमचे गोडा मसाला घातला आहे आणि 1 मोठा चमचा धने पावडर घातली आहे. आता ही भिजवलेली हरभरा डाळ आणि चिरलेले टोमॅटो घातले आहेत. अर्धा मिनिट परतूया. आता टोमॅटो चांगला परतून घेतल्यावर दोडक्याच्या फोडी घालायच्या आहेत. दोडक्याच्या फोडी बुडेपर्यंत थंड पाणी घातले आहे. तुम्ही गरम पाणीसुद्धा वापरू शकता. गरम पाणी घातले तर भाजी लवकर तयार होते. आता 1 लहान चमचा हळद घालते. 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घालते. या लसणीच्या पाकळ्या तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता. आता यामध्ये चवीप्रमाणे बारीक मीठ घालते. मी 2 ते 2.5 चमचे मीठ घातले आहे. मिठाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करा. झाकण ठेवून ही भाजी शिजवूया. आता काही वेळ झाला आहे. ही भाजी आता बऱ्यापैकी शिजली आहे. ही बघा, ही दोडकी आता चांगली शिजली आहेत. आता यामध्ये आपण तिखट घालूया. तिखटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा घालू शकता. 3 ते 4 मोठे चमचे तिखट घालते. तिखटाचे प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 वाटीभर शेंगदाण्याचा कूट घालूया. यामुळे या भाजीच्या रसाला दाटपणा येतो. याऐवजी तुम्ही ओले खोबरे सुद्धा घालू शकता. ही भाजी चांगली सरमिसळ करूया. ही भाजी थोडी दाटसर झाल्यावर आपण गॅस बंद करूया. ही दोडक्याची भाजी 5 ते 8 मिनिटे शिजवूया.
तुम्हाला जर माझ्या सोप्या रेसिपी बघायला आवडत असतील तर माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. या रेसिपींचे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना फेसबुक, व्हॉट्सअपमधून सुद्धा शेअर करू शकता. आता या भाजीमध्ये मी थोडासा गूळ घालते. गूळ घातल्यामुळे या भाजीला छानशी चव येते. आज या भाजीमध्ये मी गोडा मसाला घातला आहे. तुमच्या घरी जो मसाला तुम्ही वापरत असाल तो मसाला या भाजीसाठी वापरू शकता. आता 8 मिनिटे ही भाजी मी चांगली उकळली. आता गॅस बंद केला आहे. 1 वाटीभर चिरलेली कोथिंबीर घातली आहे. पुन्हा एकदा ही भाजी मी चांगली सरमिसळ करते. आता ही दोडक्याची चविष्ट भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत वाढू शकता किंवा जेवतेवेळी एक तोंडी लावणे म्हणून सुद्धा करू शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.